दरम्यान काल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी चाकणमधील रस्त्यांची पाहणी केली होती। चाकण एमआयडीसी मधली वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी पाहणी केली। हुंडाई चौक, वासुली फाटा, आंबेठाण, बिरदवडी यासह म्हाळुंगे कमान आणि पुलाची त्यांनी पाहणी केली आहे। तसंच उद्योगांचं संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी उद्योजकांशी त्यांनी थेटपणे संवाद साधला। पहिली गोष्ट म्हणजे 20 कंपन्या तर आपल्याला आत्ता दिसतात समोर। अजून अनेक कंपन्या आहेत ज्यांना इथून पुढे जायचं आहे, बाहेर जायचं आहे। आणि ह्याचं कारण एकच आहे, हे आपण इंडस्ट्रियल एरियामधला इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स बघत आहोत। म्हणजे आपण मुंबई नाशिक हायवे घेतला तर भिवंडी, मुंबई पुणे घेतला तर हे सगळे रस्ते आहेत। सगळे जे इंडस्ट्रियल एरिया आहेत तिथे इंडस्ट्रियल कोलॅप्स होत आहेच। पण मुख्य गोष्ट दुसरी ही पण आहे की इंडस्ट्री खात्यामध्ये काही असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरी 3-3 वेळा वेगळा टोल भरायला लागतोय। आणि हा देखील मोठा विषय आहेच। माझ्या कानावर जे येतं, जे काही इंडस्ट्रीचे लोक मला सांगत असतात, MIDC मध्ये प्लॉट घ्यायला लागलं तर 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर इथपासून हा रेट सुरू होतो। एक्सप्रेस टॉवरमध्ये कोणाचं ऑफिस आहे, कोण बसतं तिथे, इतर कोण परिवारातलं बसतं का, हा देखील मुख्यमंत्र्यांनी जरा विचार करावा आणि माहिती काढावी।